मराठा सर्वेक्षणावरती मागासवर्ग आयोगाचं लक्ष, आयोगाच्या सदस्यांकडून पाहणी, शनिवारपासून जिल्हानिहाय आढावा घेण्यास सुरुवात। मराठा समाजाचं सर्वेक्षण आता 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट। मुंबईमध्ये मराठा आरक्षण 85% सर्वेक्षण पूर्ण, तर उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे प्रयत्न। सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणादरम्यान धक्कादायक प्रकार उघड, सर्वेक्षणासाठी स्वतःची नेमणूक असताना नेमले 2 खासगी कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्याचा प्रताप, तब्येत बरी नसल्याचं कारण देत दुसऱ्यांना सर्वेक्षणासाठी लावलं। धाराशिवमध्ये 700 नवीन कुणबी मराठा नोंदी सापडल्या, धाराशिवमध्ये मराठा सर्वेक्षणाचं जवळपास 80% काम पूर्ण। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी पुणे महापालिकेकडून नव्यानं 1027 प्रगणकांची नियुक्ती, कर्मचारी सर्वेक्षणासाठी बाहेर पडल्यानं पालिका कार्यालय ओस पडू लागलं। मनोज जरांगे पाटील आज रायगडवरती जाणार, रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार। जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू। कुसुंबा शिवारामध्ये 40 एकर जागेवरती मोदींची जाहीर सभा होणार, 5 फेब्रुवारी किंवा 12 फेब्रुवारीला दौरा होणार, सूत्रांची माहिती। वर्ध्यातल्या देवळी तालुक्यामध्ये युवा संघर्ष संघटनेकडून शेतकरी संघर्ष यात्रा, रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत संघर्ष यात्रेचा समारोप। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येत आंदोलन उभारण्याचं तुपकरांचं आवाहन। अहमदनगरमध्ये आशा सेविकांचं थाळीनाद आंदोलन, शासनानं ताबडतोब वाढीव मानधनाचा GR काढण्याची मागणी, अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। जळगावात महापालिकेतील गैरव्यवहारांविरोधात सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ ठाकूर यांचं महापालिकेसमोर आमरण अन्नत्याग उपोषण। लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करून संबंधितांवर दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी। हिंगोलीमध्ये पीक विम्यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक, निवेदन स्वीकारण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी जागेवर नसल्यानं संतप्त कार्यकर्त्यांकडून कृषी अधीक्षकाची खुर्ची टेबलावरती उलटी ठेवत जोरदार घोषणाबाजी। पंतप्रधान आवास योजनेच्या रखडलेल्या 4थ्या हप्त्याचं अनुदान द्या, लाभार्थ्यांचे बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यात लोटांगण आंदोलन, थकीत अनुदान तात्काळ देण्याची मागणी। पुण्याच्या खेडमध्ये तहसील कार्यालयावरती आदिवासी महिलांचा धडक मोर्चा, जवळके खुर्द गावामध्ये रेशनिंगच्या दुकानात धान्याचं वाटप होत नसल्यानं आदिवासी महिला आक्रमक। धुळे शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यामागील वाईन शॉप हटवण्यासाठी नागरिक रस्त्यावर, प्रशासन दखल घेत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। हंगामाच्या सुरुवातीला नंदुरबार बाजार समितीमध्ये ओव्याला विक्रमी 12 ते 14 हजारांचा भाव। यंदा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओव्याचं उत्पादन, बाजारात दररोज 50 क्विंटल ओव्याची आवक। पुणे मार्केट यार्डमध्ये हंगामपूर्व जांभळांची आवक, 1 किलो जांभळाला 600 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्यानं शेतकरी सुखावले। धुळे शहरामध्ये भाजीपाल्याचे दर स्थिर, 50 रुपयांच्या आत किलोभर भाजी, ग्राहकांमध्ये समाधान। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं लिलाव केले होते बंद। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत लेखापरीक्षण नाही, माहिती अधिकारातनं धक्कादायक माहिती समोर। पश्चिम महाराष्ट्रातील 68 लाख वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार, महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत बसवण्याचं नियोजन। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती आज ग्रँड ट्री बसवण्यासाठी ब्लॉक, दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक असणार। अमेरिकेत मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारतीकडून पाठ्यपुस्तकं, उत्तर अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळामार्फत पुस्तकं पुरवली जाणार, शिक्षण विभागाचा निर्णय। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस, येत्या 6 महिन्यात सरकारकडून ही लस उपलब्ध होणार, सायरस पुनावाला यांची माहिती। नंदुरबारमधून अयोध्येला जाण्यासाठी आजपासून रेल्वे सुरू होणार, उधना ते अयोध्या धाम अशा स्वतंत्र रेल्वे आज रात्री 8:20 अयोध्येसाठी निघणार। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव उस्मानाबाद आणि औरंगाबादच राहणार। निवडणूक आयोगाचे आदेश, 2026ला जनगणना होईपर्यंत हेच नाव राहणार। धुळे जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं
गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र। मोदी सरकारचं काम घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम। सांगलीमध्ये अजित पवार गट जयंत पाटलांना धक्का देण्याच्या तयारीत। सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह 3 माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला। अजित पवार गटात जाहीर प्रवेश करणार अशी चर्चा। नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू। काँग्रेसकडून अनेक इच्छुक उमेदवारांची चाचपणीही सुरू। जळगावच्या जामनेरमधील राहुल चव्हाणांची ठाकरे गटाच्या राज्य संघटकपदी नियुक्ती। पक्ष वाढवण्यासाठी जोमानं काम करणार अशी राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया। अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते लोकार्पण। दिव्यांग मंत्रालयानं जिल्हा स्तरावरती नियुक्तीचा अधिकारी द्यावा। बच्चू कडू यांचं लोकार्पणावेळी वक्तव्य। पुणे मार्केट यार्डमध्ये लाल कांद्याची मुबलक आवक। कांद्याचा दर जो आहे तो पुन्हा घसरला। किरकोळ बाजारात कांदा केवळ 20 रुपये किलोनं शेतकरी हवालदिल। परभणीमध्ये आजपासून कापूस खरेदी पूर्ववत। कापूस खरेदीदार आणि हमाल युनियनमधील वाद बाजार समितीच्या मध्यस्थीनं मिटला। हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरली। सेनगावमधल्या हिवरखेड्याच्या शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थी आक्रमक। भंडाऱ्याच्या मोहगावामध्ये तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन। प्रदर्शनात आमदार राजू कोरमारे यांची उपस्थिती, तर पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समितीकडून प्रदर्शनाचं आयोजन। नांदेडच्या वाहतूक शाखेकडून शहरामध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालकांना समजवण्यात आलं आणि नियमांचं पालन करून सुरक्षित प्रवास करण्याचंही केलं आवाहन। कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनात गोलू नावाच्या रेड्याची चर्चा। गोलू रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। 1.5 टन वजनी गोलू रेड्याची किंमत आहे 12 कोटी। बछड्यांसोबत फेरफटका मारताना कॅटरीना वाघिणीचं पर्यटकांना दर्शन। बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघीण आणि बछड्यांच्या दर्शनामुळे पर्यटक सुखावले। सहाय्यक अभियंत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। पोलीस शिपाई आणि पत्रकारासह 5 जणांना अटक। आरोपींमध्ये 2 महिलांचा समावेश। परभणीमध्ये पावसाअभावी पाणी प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा। उर्वरित पाणी पिण्यासाठी राखीव। नागरिकांना पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन। पुणे मेट्रो स्थानकांची नावं बदलण्यासाठी प्रशासनाकडून नवी समिती। मेट्रो स्थानकाची नावं बदलण्यासाठी 40हून अधिक प्रस्ताव।